आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुझी स्तुती करा, प्रशंसा करा, सामर्थी प्रभु ची आराधना करा, तेच्या नावा उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभु, तेच्या हातात सर्व सामर्थ्यचा, तेचा सिंहासन सर्व काळाचा असा, तेच्या हातात सर्व सामर्थ्यचा, तो सर्व गोष्टींचो प्रभु, तो सर्व गोष्टींचो प्रभु, तो सर्व गोष्टींचो प्रभु, तो सर्व गोष्टींचो प्रभु. तिची स्तुती करा, प्रशंसा करा, सामर्थी प्रभु ची आराधना करा, तेच्या नावा उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभु, तेच्या हातात सर्व सामर्थ्यचा, तेचा सिंहासन सर्व काळ
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि म्हाका विश्वास असा की तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. आपण प्रार्थना करूया. तुम्ही माझ्या बरोबर प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि आपले डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ रालाबाशा कांदरी खालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा खारालाबासा कांदरी यालाबोसा कांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा कांदरी खालाबोशा खांदा, ओ रालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोशा कांदरी खालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा करालाबासा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी खालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा करालाबासा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा खांदा. ह्यो आमचो प्रकाशनचो महिनो असा आणि आमच्या आत्म्यात प्रकाशन असा. ओ रालाबाशा खांदा, ओ जांदरी यालाबोशा खांदा. आमच्या आत्म्यात प्रकाश असा येशूच्या नावात. ओ राखालाबासा कांदरी यालाबोशा खांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोशा खांदा, ओ जांदरी यालाबोशा खांदा. आमचे डोळे ज्योतिर्मय असत येशूच्या नावात. ओ रालाबासा कांदरी यालाबोशा खांदा, ओ रांदाबासा कांदरी यालाबोशा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ रांदाबाशा करालाबासा कांदरी यालाबोसा खांदा, ओ रांदाबाशा करालाबासा कांदरी यालाबोसा खांदा, ओ रालाबाशा कांदरी खालाबोसा कांदरी खालाबोशा खांदा, ओ रालाबासा खांदा, ओ राखालाबाशा करालाबासा खांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा करालाबाशा खांदा, ओ राखालाबासा खांदा, ओ रालाबाशा कांदरी खालाबोसा, ओ रालाबाशा कांदरी खालाबोसा खांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा खांदा. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा. पहिला तिमोथेस पत्र 2 अध्याय 1 ते 4 वचन सांगता असा की मी यो आग्रह करतय की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थता आणि धन्यवाद सगळ्या मनुष्यांसाठी करा आणि विशेषतः राजांसाठी आणि जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असत त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा. यासाठी की आम्ही पूर्ण सुबक्तीत व आनंददायी, शांतीचा व इमानदारीचा असा जीवन जगावा. कारण की या आमच्या परमेश्वराक आणि तारणाच्या देवाच्या दृष्टीन चांगला व स्वीकारण्यास योग्य असा. त्याची इच्छा असा की सगळ्या मनुष्यांचा तारण हुकाव्या, सगळ्या सत्य चांगल्या तऱ्हेने ओळखाव्या. आम्ही जगातल्या देशांमध्ये लसीचो प्रसार आणि स्वीकारण्याच्या विरोधात प्रार्थना करतो असं घोषणा करा की लसीकरणाची प्रत्येक दुष्ट योजना दिवसाचो प्रकाश नाही बघते. जगातल्या देशांमध्ये सत्यनिष्ठा, न्याय आणि शांतीची घोषणा करा. त्या दुष्ट आत्म्याच्या वर अधिकार घेवा आणि त्यांका पळवून लावा जे मनुष्याच्या मेंदूंका आणि देशांच्या नेत्यांका वाईट गोष्टी प्रवृत्त करतात असत. संपूर्ण जगभरात ख्रिस्ताच्या तारणासाठीच्या नियमांची घोषणा करा. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. ओ रालाबाशा कांदरी खालाबोसा खांदा, ओ रालाबाशा कांदरी खालाबोसा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ रालाबाशा कांदरी यालाबोसा कांदरी यालाबोशा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोशा खांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ राखालाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा खांदा, ओ रांदाबाशा कांदरी यालाबोसा कांदरी यालाबोशा खांदा, ओ जांदरी यालाबोशा कांदरी यालाबोसा खांदा,
Ora calabasha candaria la bossa canda. Oranda basha candaria la bossa candaria la boscia canda. Uzandaria la boscia candaria la bossa candari cala boscia cara la bassa candaria la bossa canda. Uzandaria la boscia canda. Ora calabasha candaria la bossa canda. उजांदरिया la boscia कांदा. देशात जी लसीकरणाची योजना असा, जे लसीकरण पुरवले जातात ते आम्ही नष्ट करतो. ती योजना नष्ट होत असा येशूच्या नावात. कोणी पण लस नाही घेऊचा येशूच्या नावात. लोकांमध्ये बुद्धी असा येशूच्या नावात. ओराला बादशा खांदा. लोक लसीकरणाचा विरोध करतात असत येशूच्या नावात. ओराला बादशा कांदा. ओराला बादशा कांदा. ओरांदा बादशा कांदा. Ora calabassa candaria la boscia canda. Uzandaria la bossa candaria la boscia canda. Uzandaria la boscia canda. आम्ही लस नष्ट करतो येशूच्या नावात. लसीची योजना असा, दुष्ट योजना असा, ती नष्ट करतो येशूच्या नावात. Ora la bassa candaria la bossa canda. Oranda basha gandari khala bossa canda. Oranda basha gandaria la bossa canda. Uzandaria la boscia candaria la boscia canda. Uzandaria la bossa candaria la boscia canda. Ora calabasha gandaria la bossa canda. Uzandaria la boscia gandaria la bossa canda. Ora la basha gandaria la bossa canda. Uzandaria la boscia canda. Uzandaria la boscia gandaria la bossa canda. Uzandaria la boscia gandaria la bossa canda. Ora calabasha cara la bassa gandaria la bossa canda. Uzandaria la boscia gandaria la bossa canda. Uzandaria la boscia gandaria la bossa canda. Ora calabasha gandaria la bossa canda. Ora calabasha candaria la bossa canda. Ora calabasha candaria la bossa canda. Ora la basha candaria la bossa candaria la boscia canda. Ora calabasha canda. Ora la bassa candaria la boscia candaria la bossa canda. Ora calabasha candaria la bossa canda. Ora calabasha candaria la bossa candaria la bossa canda. Ora la basha candari cala bossa canda. Ora calabasha candaria la bossa candaria la boscia canda. ओरा खांदा बादशा कांदारी खाला बोस्सा खांदा. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, प्रार्थना करा क्राइस्ट एम्बेसी इंडियाच्या प्रत्येक सदस्यासाठी की आम्ही ज्या काळात असाव त्या बाबतीत त्यांना जाणीव असा. आमच्या संपर्क क्षेत्रातल्या लोकांचे असहाय्य बघण्यासाठी त्यांचे डोळे मुक्त असत. घोषणा करा की आमचे बांधव सगळीकडे सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी उत्सुक असत. घोषणा करा की पुष्कळ लोकांका त्यांच्याद्वारे अंधारातनं प्रकाशाकडे येत असत आणि परमेश्वराच्या पुत्राच्या गौरवी स्वातंत्र्यात आणले जात असत. कोणीही सुवार्ता स्वतःकडे ठेवणार नाही असा, परंतु आम्ही सगळेजण आत्मे जिंकण्याच्या प्रयत्नात अधिक दृढ निश्चयी होत आलो. आत्म्यांका तारणात येण्यास भाग पाडूक आणि ही काळाची निकड असा समजून घेऊन कोणीही सुवार्ता स्वतःकडे ठेवणार नाही असा, परंतु आम्ही सगळेजण आत्मे जिंकण्याच्या प्रयत्नात अधिक दृढ निश्चयी होत आलो. आत्म्यांका तारणात येण्यास भाग पाडण्यास आणि काळाची निकड समजून घेऊन. इमर्या 20 अध्याय 9 वचन सांगता असा, जर मी असा बोललय, मी त्यांच्या वांगडा चर्चा करतलय नाही आणि त्यांच्या नावान बोलतलय नाही, तर माझ्या हृदयाची अशी दशा होतली की म्हणा माझ्या हाडात आग असल्यासारख्या होताला आणि मी स्वतः थांबून थकले असे, पण माझ्यापासनं जात नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करा. ओराला बादशा खांदा. ओरा खाला बादशा खांदारियाला बोस्सा खांदा. ओरांदा बादशा खांदारियाला बोस्सा खांदा. ओरांदा बादशा खांदारियाला बोस्सा खांदारियाला बोस्सा खांदा. ओरा खाला बादशा खांदारियाला बोस्सा खांदा. Oranda basha kandaria bossa kandaria bossa kanda. Ora basha kandaria bossa kanda. Kala basha kandaria bossa kanda. Ora kala basha kandaria bossa kandaria bossa kanda. Ora kala basha kandari kala bossa kanda. Ora la basha kanda. Ora la bassa kanda.
O rakalabashagandarialabosakhanda. O randabashagandarialabosakhanda. O rakalabashagandarialabosakhanda. O ralabashagandarialabosakhanda. O rakalabashagandarialabosakhanda. O randabashagandarialabosakhanda. O rakalabashagandarialabosakhanda. O ralabashagandarialabosakhanda. ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. हो प्रभु तू सर्वशक्तिमान, तुझी प्रेम व दया सर्वात महान. तू असं करुणा निदान, तुझं स्थान असं सर्वात पवित्र स्थान. हो प्रभु तू सर्वशक्तिमान, तुझी प्रेम व दया सर्वात महान. तू असं करुणा निदान, तुझं स्थान असं सर्वात पवित्र स्थान. या स्थानामध्ये निरवीन कायम, या स्थानामध्ये निरवीन कायम, या स्थानामध्ये निरवीन कायम, या स्थानामध्ये निरवीन कायम. तुझी स्तुती करे संपूर्ण जग, सर्व धरती सर्व आकाश. तुझ्यासारखं कोण नाही असा, तू महान सर्वात महान. तुझी स्तुती करे संपूर्ण जग, संपूर्ण धरती सर्व आकाश. तुझ्यासारखं कोण नाही असा, तू महान सर्वात महान. तुझी स्तुती करे संपूर्ण जग, तुझी स्तुती करे संपूर्ण जग, तुझी स्तुती करे संपूर्ण जग, तुझी स्तुती करे संपूर्ण जग. तुझे विचार सात मूल्यवान, तुझ्या सर्व बुद्धीवनी. सामर्थ्यान भरलं सामकान, देऊन पवित्र आत्म्याचा दान. तुझे विचार सात मूल्यवान, तुझ्या सर्व बुद्धीवनी. सामर्थ्यान भरलं सामकान, देऊन पवित्र आत्म्याचा दान. तुझी स्तुती करी सर्व जगात, तुझी स्तुती करी संपूर्ण जग. तुझी स्तुती करी संपूर्ण जग, तुझी स्तुती करी संपूर्ण जग. हो प्रभु तू सर्वशक्तिमान, तुझी प्रेम व दया सर्वात महान. तू असं करुणा निदान, तुझं स्थान असं सर्वात पवित्र स्थान. हो प्रभु तू सर्वशक्तिमान, तुझी प्रेम व दया सर्वात महान. तू असं करुणा निदान, तुझं स्थान असं सर्वात पवित्र स्थान. या स्थानामध्ये निरवीन कायम, या स्थानामध्ये निरवीन कायम, या स्थानामध्ये निरवीन कायम, या स्थानामध्ये निरवीन कायम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 16 मे 2021 आणि आजचो विषय त्यांना आमका प्रार्थनासाठी आमंत्रण दिल्यान असा. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा लूक अध्याय 18 वचन 1. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये या बाबतीत त्यांना त्यांका एक पुरावो सांगितल्यान. हालेलुया.
देवान आमका प्रार्थना करूक सांगितले, कारण तो उत्तर देण्यासाठीची योजना करता. प्रार्थना ही त्याची कल्पना युक्ती असा, ज्यांना प्रार्थना करण्यासाठी आमका आमंत्रण दिल्या नसा. यांना तुमका प्रार्थना करण्यासाठी प्रेरित करू वया, कारण प्रार्थना करण्याचो सुंदर भाग तुमका मिळणारी उत्तरा. हालेलुया. काही लोकांका उत्तराशिवाय प्रार्थना करूची इतकी सवय लागलेली असा की आता त्यांका प्रार्थना करण्यासाठीचो आत्मविश्वास कमी पडता. याचं कारण या असा की त्यांना हे सत्य समजत नाही, शिवाय ते गोंधळामध्ये प्रार्थना करतात, योग्य पद्धतीत प्रार्थना करत नाही. मी जेव्हा प्रार्थना करतय माका नेहमी उत्तर मिळता आणि तुमका सुद्धा मिळाक वया. मग प्रश्न ह्यो असा की तुम्ही प्रार्थना कशी करता. हालेलुया. नवीन करारात आम्ही येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. आपण पित्याकडे येशूच्या नावात काही मागू शकतो आणि तो आपल्याक देतलो. ह्योच येशूच्या म्हणण्याचा अर्थ होता. जेव्हा योहान अध्याय 16 वचन 23 ते 24 मध्ये त्यांना मांडल्या, त्या दिवशी तुम्ही काही प्रश्न विचारलाच नाही. तुमका खचित खचित सांगतोय, तुम्ही पित्याजवळ काही मागितलास तर तो तुमका ता माझ्या नावान देतलो. तुम्ही अजून माझ्या नावान काय मागितलात नाही. मागा म्हणजे तुमका मिळाल, यासाठी की तुमचो आनंद पूर्ण होऊन देत. हालेलुया. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण येशूच्या जाग्यावर उभे राहतो. आपण त्याचा स्थान घेत असतो. मग आपण तेकाच त्याच्या नावात नाहीतर त्याच्या स्थानी उभे राहून प्रार्थना करू शकत नाही. या व्यतिरिक्त आपण काहीतरी घडून आणण्यासाठी नाहीतर होण्यासाठी येशूच्या नावात मागणी करू शकतो. ही प्रार्थना नाही. त्याऐवजी योहान अध्याय 14 वचन 12 ते 14 मध्ये असल्याप्रमाणे या त्याच्या नावाच्या अधिकाराचा सराव वापर करणे असा. याच पेत्रान प्रेषितांची कृत्य अध्याय 3 वचन 6 मध्ये केल्या. मग पेत्र म्हणालो, माझ्याजवळ सोने रूपी काय नाही, पण जा असा ता तुका देतय. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावान चालू लाग. हालेलुया. तर मग नवीन करारामध्ये प्रार्थना बदल घडवून आणण्यासाठी तयारीत असता. तुम्ही तुमच्या कायद्यासाठी आत्म्याच्या स्तरात प्रार्थनेद्वारे निश्चित बदल घडवून आणू शकता. म्हणूनच येशून म्हटल्या, मनुष्याने नेहमी प्रार्थना करू होई आणि थकून जाऊ नये. याचा अर्थ नेहमी प्रार्थना करा आणि सोडून देऊ नकास, निराश होऊ नकास. कारण जेव्हा तुम्ही प्रार्थना करतास तुम्ही नीतिमत्वाच्या कार्यासाठी सामर्थ्य उपलब्ध करतास. प्रार्थनेद्वारे आपण देवाची इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर घडवून आणतो. देवाक स्तुती असांदे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही माझ्या मागून प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, प्रार्थनेच्या आशीर्वादासाठी आणि विशेष अधिकारासाठी मी तुझो आभारी असय. तू आमका प्रार्थना करू सांगितलंस, कारण तू उत्तर देण्याची योजना करतस. आता सुद्धा मी तुझ्या संतानामध्ये आणि वचनाच्या वाढत्या ज्ञानासाठी प्रार्थना करतोय आणि नीतिमत्वाची कार्ये उत्पन्न करण्यासाठी आणि राज्यासाठी त्यांना जिंकण्यासाठी तुझी सुज्ञता आमच्या अंतःकरणाचे मार्गदर्शन करतलो आणि आमच्या मनावर राज्य करतलो. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा साक्षीची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मेरा नाम सोनमती भारद्वाज है. मैं डोभी जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हूँ और मेरी गवाही है कि पिछले संडे को
मुझे जुखाम, बुखार, खांसी और उल्टी आ रहा था और मेरी मम्मी का भी तबीयत खराब था। और जब हमने संडे को मीटिंग अटेंड की, उस मीटिंग के दौरान जब पास्टर लास्ट में प्रार्थना कर रहे थे, उस प्रार्थना के द्वारा आधे घंटे बाद हम दोनों चंगे हो गए। इसलिए हम पास्टर का धन्यवाद देते हैं। थैंक यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तू माझी आवाज दुसरों को नाया, तू माझा आनंद, तू कामी गाते हालेलुया। तू माझी आवाज दूसरों को नाया, तू माझा आनंद, तू कामी गाते हालेलुया। विश्वापेक्षा अधिक आसस तू माझ्यासाठी, माझ्यासाठी विश्वापेक्षा अधिक आसस तू माझ्यासाठी, माझ्यासाठी तू माझी आवाज दूसरों को नाया, तू माझा आनंद, तू कामी गाते हालेलुया। तू माझी आवाज दूसरों को नाया, तू माझा आनंद, तू कामी गाते हालेलुया। विश्वापेक्षा अधिक आसस तू माझ्यासाठी, माझ्यासाठी विश्वापेक्षा अधिक आसस तू माझ्यासाठी, माझ्यासाठी विश्वापेक्षा अधिक आसस तू माझ्यासाठी, माझ्यासाठी तू माझी आवाज दूसरों को नाया, तू माझा आनंद, तू कामी
Shakhandalvazit. We thank you, Heavenly Father. तुमच्यासारखं कोण नाही असं. धन्यवाद देतो आम्ही तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद देतो. हा प्रभू, तुम्ही सगळे जगाचे स्वामी असास. जगातले सगळे देश तुमचे असत. तुमच्यासारखं कोण नाही असा. आम्ही सगळे तुमच्या हाताची रचना असो प्रभू. आम्ही सगळे तुमच्या हाताची रचना असो. धन्यवाद तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी धन्यवाद देतो. या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिला असा तुमच्या आत्म्याच्याद्वारे, आम्ही सांगतो आमच्याकडे ऐकणारे कान, समजणारे हृदय आणि बघणारे डोळे असत. तुमच्या महिमेसाठी धन्यवाद. जेव्हा मी असून जातलो तेव्हा अजून चांगले होऊन जात. त्या महिमेत पुढे जातलो प्रभू, जे आमच्या आत्म्यात असा. प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी प्रभू. जर खरोखर आजारी होतो, मी त्यांच्या शरीरात चंगाई बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. चंगाई बोलतोय येशूच्या नावात. चंगाई बोलतोय येशूच्या नावात. मी त्या आजाराच्या दुष्ट शैतानांका, दुष्टात्मांका मी आदेश देतोय, त्यांच्या शरीरांका सोडून जाऊचो येशू ख्रिस्ताच्या नावात. मी त्यांच्या फेफड्यात जीवन बोलतोय येशूच्या नावात. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. त्यांच्या प्रत्येक अंगात मी जीवन बोलतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू, धन्यवाद. आणि या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास. तर आपण शिकाक सुरू केलं दाऊदाच्या जीवनातून. प्रेज द लॉर्ड. आणि एक गोष्ट गेल्या वेळी घडवलेली, तर पहिल्यांदा थंयसून सुरू करूया, मग आपण नवीन संदेश सुरू करूया. पहिला असा एक गोष्ट जी मी हिंदी सर्व्हिसमध्ये नाही शिकवलंय, पण मी जेव्हा इंग्लिशमध्ये माझे नोट्स बघितलंय ती मिस झालेली. थंयसून सुरुवात करूया. पहिलो शमूएल 17 अध्याय 22. प्रेज द लॉर्ड. दाऊद आपली सामानाच्या रखवाल्याच्या हातून रणभूमीत भागवलो आणि आपल्या भावांकडे जाऊन त्यांचा बरा वाईट विचारल्यान. आपण दाऊदाच्याबद्दल खूप सगळ्या गोष्टी शिकलेलो की दाऊद हे जबाबदार नव्हतो. आणि ही एक गोष्ट ठरवली की दाऊदाक त्याच्या बाप्पाने सांगितलं नाही की जाऊन आपल्या भावांका जेवण देऊन ये. आणि थंय लिहिलं असा, दाऊद आपली सामानाच्या रखवाल्याकडे सोडून दिले. कारण माहिती नाही की जर तुम्ही जेलमध्ये गेलास, आजकाल तर हॉस्पिटलमध्ये गेलास, तर पहिल्यांदा आपली बॅग चेक करतात. तर आणि मॉलमध्ये जातात ना, त्या मॉलमध्ये काय करतात, तुमची बॅग ठेवची लागता. तो सांगता असा, दाऊदाक बुद्धी होती. 17 वर्षाचा मुलगा होतो ह्यो. खंय जाता पहिल्यांदा लढाई बघूसाठी. त्याच्या मनात एक्साइटमेंट होती लढाईची, त्याका लढाई बघूची होती, पण त्याची बुद्धी चला होती. दाऊद आपली सामानाच्या रखवाल्याकडे सोडून, तर थंय एक असतं ना मॉलमध्ये एक चौकीदार असता, तो सांगतो थंय तिने आपला सामान सोडल्यान. का बुद्धी होती, तो लक्ष देव होतो, तो रिस्पॉन्सिबल होतो. तो 17 वर्षाच्या मुलांसारखं चुकी नाही करी होतो. लढाईच्या केवॉसमध्ये सगळीकडे लढाई चालू असा. लढाईमध्ये तिने आपली सामग्री खंय सोडल्यान, रखवाल्याच्या हातात. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही तो नको म्हणा की मोबाईल चोरीक गेलो. प्रार्थना कर, कशा चोरी झालो. रात्री आम्ही खिडकी उघडून त्याच्या बाजूक ठेवून आम्ही सयत ठेवलेलो. आता प्रभू काय करतलो. स्वर्गदूत तुमच्या सुरक्षेसाठी असत, तुमच्या अर्धवटपणात तुमचं साथ देवसाठी नाही. प्रेज द लॉर्ड. समजला तुमका. प्रभू प्रार्थना मी म्हटले अर्धवटपणा कशाक केलेलास. नको विचार करू की तुम्ही अर्धवटपणा करतालास आणि प्रभूकडे प्रार्थना करतालास. स्वर्गदूत तुमच्या अर्धवटपणात तुमची सहायता करू घेतले नाही. ते परमेश्वराचे स्वर्गदूत असत, बुद्धिमान परमेश्वराची सेवा करतात. अर्धवटांचं त्यांना ऐकाक नाही ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. दाऊद आपली सामानाच्या रखवाल्याकडे सोडून रणभूमीकडे धावलो. म्हणजे घाईत होतो, पण घाईत त्याने चुकी नाही केल्यान. चुकी कशाक झाली, घाईत झाली. तर ह्यो डायलॉग काय असा, घाईत चुकी झाली. दाऊदाकडसून तर नाही झाली. धावलो, मनात एक्साइटमेंट होती लढाईक बघूची.
पहिल्यांदा लढाईमध्ये जाय होतो तो, आतापर्यंत भेड बकरी चराई होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी नको विचार करू की हो आम्ही पहिल्याच वेळी कामांका बरोबर नाही करू शकलो. प्रेज द लॉर्ड. ओके, पहिलो शमूएल 17 अध्याय 32 पासून वाचतलो आपण. दाविदान शाऊलाक सांगितल्यान त्याच्या माणसाचा मन त्याच्यामुळे कच्चा नको हो गया. तुमका माहिती की गोलियातान आव्हान दिल्यान, गोलियात 9 फुटाचो होतो. गोलियातान आव्हान दिल्यान लढाई चालू होती. 30 दिवसापेक्षा जास्त झालेले. पहाडाच्या एका साठी पलिष्टी होते, दुसरीकडे इस्रायली होते. रोज गोलियात बाहेर पडायचो आणि सांगायचो कोणाचा यवा यवा, मका हरवतला असतं पूर्ण देश तुमचो, आता मी हरवतला तर तुमचो देश माझो. रोज रोज होय होता. बिचारे सैनिक लपन बसलेले. तुमका माहिती की दाविदान सांगल्यान की मी त्याका मारतलय. ही गोष्ट शाऊलाकडे पोहोचली. शाऊलाच्या समोर दाऊद उभो असा. दाविदान शाऊलाक सांगितल्यान त्याच्या माणसाचं मन त्याच्यामुळे कच्चा नको हो गया. कोणाच्या कारणात? गोलियाताच्या कारणान. तर बोला, कोणाचं मन कोविडच्या कारणान कच्चा नको हो गया. जो आमच्या आतमध्ये आहे तो महान आहे त्याच्यापेक्षा जो जगात असा. लॉर्ड, तुमच्या आतमध्ये परमेश्वराचं जीवन असा. हालेलुया. आपला माझ्या आतमध्ये परमेश्वराचं जीवन असा. बरोबर असा. तर तुमचं दाविदास मी म्हणते. बरोबर असा. दाविदान शाऊलाक सांगितल्यान त्या माणसाचं मन त्याच्यामुळे कच्चा नको हो गया. तो दास धावून त्या पलिष्ठ्यावांगडा लढतलो. नेक्स्ट, शाऊलान दाविदाक सांगितल्यान जाऊन त्या पलिष्ठ्याच्या विरुद्ध युद्ध नाही करू शकणं, पण तू तर बालकच असस, पण तो तर बालकपणापासूनच योद्धा असा. आता ना म्हणतात की शाळेचो तू प्रिन्सिपल असते, शाळेचो मी हेडमास्टर असे. ह्या चाललेला थंयसर. पण तू तर आता 17 वर्षाचो असस, तुझ्या वयापासूनच तो लढता. तू आता त्याच्यावर काय लढतलस? कशाक आपली जीवनपणातच मारोक बघतस. 34, दाविदान शाऊलाक सांगितल्यान तुझो दास. दाविदान आपलं रिझ्यूम वाचूक सुरू केल्यान. नोकरी खयची होती? टॅग मारूची. आणि मालकान काय सांगितल्यान तू नोकरीच्या लायक नाही असस. ठीक असेल, मी पण माझं रिझ्यूम वाचते. दाविदान आपलं रिझ्यूम वाचूक सुरू केल्यान. दाविदान शाऊलाक सांगितल्यान तुझो दास आपल्या पित्याची भेड बकरी चराई होतो. थंय एक वाघ इलो, एक अस्वल इला, झुंड मसून मेमण्या गुटवून घेऊन गेलो. पुढे त्याच्या मागे जाऊन त्याला मारलंय. त्याच्या तोंडासून सोडवलं. त्यांनी माझ्यावरती हल्लो केल्यान तेव्हा मी त्याच्या केसांक पकडून त्याला मारून टाकलंय. होय. तर रिझ्यूम तर बघा की वाघान हमलो केल्याने ह्यांनी वाघाच्या दाढी पकडून त्याला मारून टाकल्यान. लॉट मला काय ऐकता. अच्छा, तर रिझ्यूम चांगलं असं. पुढचा, तुझ्या दासान वाघाक आणि अस्वला दोघांका पण मारल्यान असा. आणि वाघ पण कसं होतो? मोठं होतो. शेरचो मुलगो नव्हतो, म्हणजे शेराचं मूल होतो. तुमका जर वाघाच्या बद्दल काय माहिती असतात, वाघाची दाढी येऊ खूप टाइम लागता. त्या वाघाची दाढी असेल तर इलाको तिचोच असता. असं आज तो टाइम नाही असं सांगूचो. चॅनल नाही चालवू नये असं. तरी एखादा असान अस्वलाक आणि वाघाक दोघांका पण मारल्यान असा. आणि तो खतनाराई पलिष्टी ह्यांच्या समान होतलो, आणि त्यांनी जिवंत परमेश्वराच्या सेनेक ललकारल्यान असा. पुढे दाविदान सांगितल्यान यहोवा जेणी माका वाघाच्या आणि अस्वलाच्या दोघांच्या पण पंचासून वाचवल्यान असा, तो माका त्या पलिष्ठीच्या हातासून पण वाचवतलो. शाऊलान दाविदाक सांगितल्यान जा, यहोवा तुझ्या सोबत राहतलो. प्रेज द लॉर्ड. जे मालकाक बरोबर नोकरी भेटली, तू ठेवलो गेलस. पुढे शाऊलान आपले वस्त्र दाविदाक घातल्यान, पितळेचो टोप त्याच्या डोक्यावर ठेवल्यान, जिलम त्याका घातल्यान. त्यांनी म्हटलं नोकरी दिली, आता नोकरीची इक्विपमेंट पण देते. शाऊलान आपला सगळा कवच बिवच त्याका घालूक सुरू केल्यान. पुढे दाविदान त्याची तलवार त्याच्यावरती ठेवल्यान आणि चालायचा प्रयत्न केल्यान. त्याने तर त्याका कधी नाही परखलेल्यान. म्हणून दाविदान शाऊलाक सांगितल्यान त्याका घालून माका चलाक नाही जमना असा, ह्यांका मी कधी नाही परखलंय. दाविदान त्याका काढून टाकल्यान. बिचारो माहिती शाऊल इस्रायलमध्ये सगळ्यात उंच होतो. दावीद बिचारो 17 वर्षाचा होतो. 5 फुटाचा असतो. शाऊल असतो कदाचित 7-8 फुटाचो. 7-8 फुटाचा माणसाचा कवच जर घातलास तर कसा होताला? असे होतालास. दाविदाची ही झालत होती. तर काय करूया आता उतारूया, एखादा चलाक ह्यानी तर चलाकत नाही म्हणा असं. घेऊन जा भाऊ तुझं, घेऊन जा, का माझं जाऊ दी. त्याला काढून टाकल्यान. पुढचा, तेव्हा त्याने आपल्या हातात काठी घेतल्यान. काठी समजताला काठी. आल्यामधले 5 गुळगुळीत घेऊन आपली थैली आपल्या झोल्यात ठेवल्यान. गोफन म्हणजे ती बेचकी असतं ना, बेचकी, ती पक्ष्यांका बेचकी
घेऊन पोलीस त्याच्या जवळ गेलो. ओके, पुढचा. पोलीस ती चलत चलत दाऊदाच्या जवळ इलो आणि जो माणूस त्याची मोठी ढाल घेऊन उभो होतो पुढे पुढे चालला होतो. तो माहिती ह्या पोलीसच्याकडे एक मोठीशी ढाल होती. एक नोकराची ढाल घेऊन चालत असायचो. सो हां, ओके. जेव्हा पोलीस त्यानं बघितल्यान दाविदाक बघितल्यान तेव्हा त्याका त्यांनी तुच्छ जाणल्यान. पण तो मुलगो होतो. पोटाचो माणूस समोर असा फुटाचो बरोबर ना. एक मोठो भाऊ छोटा भाऊ सांगतो 1.5 फुटा करू गेलो हय सर. तोंडावरती लाली रका होती छोट्या मुलांसारख्या. तोंडावरती जवानी बघ दिसा होती. सुंदर होतो. पुढे तेव्हा पोलीस त्यानं दाविदाक सांगितल्यान काय मी कुत्रो असय की तू काठी घेऊन माझ्याकडे इला असस. पोलीस ती आपल्या देवतांची नावं घेऊन दाविदाक कोसूक लागलो. पुढे पोलीस त्यानं दाविदाक सांगितल्यान माझ्याकडे ये, तर मांस आकाशातल्या पक्षींका आणि वनपशूंका देतलंय. पुढे पोलीस त्याक सांगितल्यान तू तर तलवार भालू आणि ढाल घेऊन माझ्याकडे येत असस, पण मी सेनेच्या यहोवाच्या नावात तुझ्याकडे येत असय. इस्रायली सेनेचो परमेश्वर असा, तेकाच तू ललकारला असस. आजच्या दिवशी यहोवा तुका माझ्या हातात करतलो, तुका मारतलय, तुझ्या डोक्यात तुझ्या धडापासून वेगळा करतलय. आजच्या दिवशी पलिस्तीन सेनेचा शव आकाशातल्या पक्षींका तुझ्या जीवजंतूंका देतलय. सगळ्या पृथ्वीचे लोक जाणतले की इस्रायलात परमेश्वर असा. ही सगळी मंडळी जाणतली की यहोवा तलवार आणि भाल्यान जयवंत नाही करणार. त्यासाठी की संग्राम तर यहोवाचो असा आणि तोच तुका माझ्या हातात करतलो. पलिस्ती उठून दाऊदाचो सामनो करूसाठी जवळ इलो. तेव्हा दाऊद सेनेकडे पलिस्तीचा सामना करूसाठी वेगान धावलो. म्हणजे ह्यो त्याच्याकडे धावता असा, कोणाकडे धावता असा त्याच्याकडे. समजला ना? हो बघ मग हात नको लाव, ह्या सगळं नाही होत होतं. काय चालू होतं? त्यांनी सांगितलं मी तुका मारतोय, दाविदाने सांगितलं मी पण तुका मारतलोय. दाविदाकडे धावता असा, दावीद कोणाकडे धावता असा, पलिस्तीकडे धावता. लॉर्ड. नेक्स्ट दाविदान आपल्या थैलीत हात टाकून धोंडो काढल्यान त्याका बेचकीत ठेवून पलिस्तीच्या डोक्यावर असो मारल्यान की धोंडो त्याच्या डोक्यामध्ये घुसलो आणि तो जमिनीर तोंडार पडलो. ओके. दाविदान पलिस्त्यावरती गोफन आणि एकाच धोंड्याद्वारे बळ होऊन त्याका मारून टाकल्यान. पण दाविदाच्या हातात तलवार नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्युटिफुल पॅसेज. तर आता काय काय शिका शकतो? सगळ्या गोष्टी असतात शिकासाठी. त्यात पहिली गोष्ट दाऊद साहसी होतो. पण गेल्या पण सांगितलेलं तुमका विजय होयो असा, तुमका सफलता होई असा, तुमका साहसी होऊचा लागतला. भियाक नाही शकनास. तुला माका भीती नाही वाटणार. विजयासाठी सफलतेसाठी एक रिक्वायरमेंट असा. ती काय असा? साहस. ती गोष्ट होती तुमका ही ती पूर्ण दाविदाची गोष्ट ऐकान समजला तर एक तो पॅसेज वाचलो तो काय होतो? साहसी होतो. जाऊया आपण स्ववचन. दाविदान शौलाक सांगितल्यान खयच्याच माणसाचं मन त्याच्या कारणान कच्चा नको हो काय. दाविदाचं मन कच्चा नव्हता. त्याच्या मनात कायच भीती नव्हती. तुमका सफलता होई असा, जी माका माहिती तुमका होई असा, गोष्टी करूच्या असत. निर्देशांचा पालन करा आणि त्या निर्देशांका करूचा साथ मिळवा. कारण कधी कधी निर्देश असे शकतात की तुमच्या सीमेच्या बाहेर. ह्याच कारणासाठी तुमका त्याची गरज असतेली. दाऊदाकडे भराण होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ची गोष्ट आपण काय शिका शकतो? 34 मध्ये तुझो दास आपल्या पित्याची भेडबकरी चराई होतो. दुसरी गोष्ट आमका माहित आहे की दाऊदाच्या बद्दल परमेश्वरानं काय सांगितलेल्यान तो काय असा? माझ्या हृदयाचा मागचो माणूस. तुमका अजून एक क्वालिटी दाऊदाच्या बद्दल दिसाक सुरू होता. तो एक चांगलो चरवाह होतो. नंतर एवढा गरजेचा कसा मला पण वाचूया. योहान 10 अध्याय 12 वचन. चांगल्यान चांगलो चरवाह मी असय. चांगलो चरवाह मेंढरांसाठी आपलो प्राण देता. एका मेमण्यासाठी 17 वर्षाच्या मुलान आपला जीवन धोक्यात टाकल्यान. एका मेमण्यासाठी. हीच आमच्याकडसून आशा केली जाता की आम्ही पण एक जर लीडर असो, जर तुम्ही एक ख्रिश्चन असाल तर तुम्ही एक लीडर असा. तुमका माहित नसात. तुमका वाटत असत की नाही मी चर्चमध्ये जाते पण मी लीडर नाही असं. मी तुमका सांगितल्यान तुम्ही सांगितल्यास की मी ख्रिश्चन असेल लीडर झाला असास. तुम्ही अंधकार असून पुढे. प्रेज द लॉर्ड. सगळे लोक जे येशू ओळखणार पाठी राहू आणि तुम्ही पुढे अंधकार असत तुम्ही प्रकाशात येला काय झाला असास? लीडर.
आणि त्यांनी काय सांगितले, चरव मी असय, चरव मेंढरांसाठी आपलं प्राण देता. आम्ही खयच्याच आत्म्याक अरवाक नाही देऊ शकनो, आम्ही कोणाक पण मागे जाऊक नाही देऊ शकनो. इज लॉट तुम्ही मी कोणाक पण मागे जाऊक नाही देऊ शकनो. आमचा काम असा चांगले चरवा असो. तर माझं चर्चमध्ये याचं मन नाही असा, काय करतास ते प्रार्थना ते का शैतानाची शिकार नाही होऊ देणं असाच. इज लॉट हालेलुया. त्यांना चांगलो चरवाह मी असय, चरवाह मेंढरासाठी आपलं प्राण देता. मी कोणाक पण हरवू नाही शकनो. प्रत्येक आत्मा जी असा इज लॉट हालेलुया. तर स्वतःच्या जीवनात गरजेचं नको मानू, दुसऱ्यांच्या जीवनासाठी पण चिंता करूक सुरू करा. त्यांच्यासाठी एक मध्यस्थ बना, त्यांना वचन देऊक सुरू करा. इज लॉट. हे जे गोष्टी असतात त्या आपण दाविदाच्या जीवनातून बघतो. विचार करून बघा, येशू ख्रिस्तान स्वतः काय सांगितलेलं आहे, चरवाह. दाविदान पण काय सांगितलं आहे, मी चांगलो चरवाह असं. विचार करून बघा. विचारला गेला की तू कोण असं, येशू ख्रिस्तान सांगलं मी चांगलो चरवाह असय. नाही सांगलं की मी चांगलो बरो करतोय, नाही सांगलं की मी बुद्धिमान असय. स्वतः कशा प्रकारे सांगितले की मी एक चांगलो चरवाह असय. जावा बायबल वाचवा. येशू ख्रिस्तान आपला डिस्क्रिप्शन, आपला विवरण, आपली ओळख शब्दाच्या द्वारे दिल्यान काय असय, चांगलो चरवाह असय. तर आम्ही येशू ख्रिस्तासारखे असो जे की आम्ही असो, आमका पण काय होतं लागतला, चांगलो चरवाह लॉट. आमका आत्म्याचं ध्यान लागतला. आम्ही त्यांना असेच सोडू नाही शकनो. इज लॉट हालेलुया. ऐकताच तुम्ही. परत मागे जाऊया. 35, 36, 37 खूप साऱ्या गोष्टी असतात शिकासाठी. जो पाठलाग करून त्याका मारतय, त्याका तोंडासून सोडवतोय, तो माझ्यावरती हमलो करता, त्याका तो काय सांगता, काय होतो एक योद्धा. खूप साऱ्या क्रिस्तींका लढाई लढाक नाही आहे ना, तर आशा करत राहतो प्रभू येतलो आणि काहीतरी करतलो, प्रभू येतो तरी करतलो, प्रभू येतलो काहीतरी करतलो. त्यांना नाही माहिती आहे की त्यांना पण काहीतरी करूचा असा. परमेश्वराक जाणायचो फॅक्ट नाही झालं की ओ मी प्रभूकडे प्रार्थना केलंय, माका येऊन वाचव. नाही, त्याला माहिती होतं की त्याका पण काहीतरी करूची गरज होती. फक्त वाट नको बघू की धर्माच्या लोकांसारखी परमेश्वर येतलो आणि काहीतरी करतलो, परमेश्वर येतलो आणि काहीतरी करतलो. तर मी आणि तुम्ही नाही हलतलो तर परमेश्वर काय नाही करू शकायचो. इज अ लॉट. तुमका आणि माका हलाचा असा सांगा, पहिल्यांदा तुमका आणि माका हलाचा असा. तुम्ही हॅलो, त्याला माहित नाही कशा प्रकारचा मेसेज चालू असा. सांगलं आम्ही सगळे लीडर असो, लीडर्सला असेच मेसेज दिले जातात, छोटे मुलगी नाही असाच. लॉट हा 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 हा. पहिल्यांदा इलास तर त्रास करून नको घेऊ, चांगल्या जागी दिलास तुम्ही. लीडर्स तुमका बनवतलो आम्ही. प्रेज द लॉर्ड. लडाख शिकतालास मध्ये. प्रेज द लॉर्ड. मी त्याची पाठलाग करून त्याका मारतोय, लाग करून नाही की तो थांबलो, माझं मेमरी उठून तो घेऊन गेलो. नाही, तो मागे जाता असा, काय सांगता असा, फॉलो अप. लॉर्ड. तर कोण चर्चमध्ये नाही ना, तुम्ही मागे जाता असाच, फॉलो अप. मारून टाकायचे ते का पुढचं वचन असं. वाघाक आणि असोल्याक दोघांक पण मारल्या नसा, पलिष्ठीचे समान होतो, जिवंत परमेश्वराच्या सैनिकला करल्या नसा. पुढचा सांगले यहोवा ज्याने मका वाघ आणि असोल्याच्या दोनाच्या पंजासून वाचवल्या नसा, ह्या पलिष्ठीच्या हातासून पण वाचवतलो. कारण दाविदा सांगल्या जा यहोवा तुझ्या बरोबर राहात. दाविदा कोणावरती भरोसा होतो, परमेश्वरावर. प्रेज द लॉर्ड. आपला काम करी होतो पण त्याचा भरोसा कोणावर होतो, परमेश्वराच्या सामर्थ्यावर. तर आपण आपली पावलं उचलतो, भरोसा कशावर राहता, परमेश्वराच्या सामर्थ्यावर. दाविदाचं जीवन आपण बघतात. मी तुमका सांगितलंय दावीद खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर असा शिकासाठी. दाऊद मिलेनियम मध्ये पण काय होतो असा राजा. इज लॉर्ड हालेलुया. काय सांगितले, मी काय केलंय, त्याचा भरोसा कोणावर होतो, परमेश्वरावर. परमेश्वरावर डोक्या परमेश्वरापासून कधीच नाही हटला. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. त्याच तुम्ही पुढचा त्याका उतरल्या, तो त्याका देय होतो, दाऊदान त्याका उतरवल्यान. 40 बोंड्याचा त्यांनी काठी हातात घेतल्यान, नाळ्यातून 5 गुळगुळीत धोंडे घेऊन त्यांनी आपल्या प्रवाहाची थैली आपल्या झोल्यात ठेवल्या, आपली गुलीला हातात घेऊन पलिष्ठीच्या जवळ गेलो. इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही अजून शिका शकतास. इम्पॉर्टंट गोष्ट, दाविदा स्वतःच्या कामावरती भरोसा होतो. प्रेज द लॉर्ड. होता कामावरती भरोसा. सांगतो की माझ्याकडून नाही व्हायचा. माहिती होतं की जर तो हा म्हणतो परमेश्वर त्याच्याद्वारे काय पण करू शकता. सफलतेचं खूप मोठं नियम असा. ख्रिस्ती सारखं तुमका शिकायचो असा.
तुमका जर पुढे जावसाठी जर तुमका जापण व्हाय असा तर तुमच्याकडे आता पण असा. नको विचार करू की काहीतरी नवीन येतला तेव्हा तुम्ही पुढे जातालाच. नाही, तुमच्याकडे असा आता तुमच्याकडे पुढच्या लेवलसाठी जावसाठी पुरेसा असा. खूप मोठे सिद्धांत तुम्ही हे शिका शकतास. विचार करू की जेव्हा घर बदलता तेव्हा जीवन बदलताला. नाही, जय असाच जा काय तुमका पुढच्या लेवलमध्ये जावसाठी व्हय असा ऑलरेडी तुमच्याकडे असा. नको विचार करू की तुमच्याकडे खयच्या गोष्टीची कमी असा आपल्या पुढच्या लेवलमध्ये जाऊसाठी. जर तुम्ही प्रार्थना करतालाच, जर तुम्ही वचन वाचतालाच, तुमका परमेश्वर दाखवतलो की जा तुमच्याकडे असा का वापरून तुम्ही पुढे कसे जाऊ शकतास. कधीच आपल्या कामावरती शक नको करू. नको विचार करू की नाही सरकार माझी मदत कोणतरी माणूस मदत करतलो. नाही, जर तुमच्याकडे असा तर पुरेसा असा तुमका पुढच्या लेवलमध्ये घेऊन जाऊसाठी. तुमच्याकडे 2 हात असत, 2 पाय असत, कोणाकडे तरी 2 हात पाय पण नाही असत. नको विचार करू. खूपसे लोक असत जे पूर्ण शरीर असान पण भीक मागता असत. अशा कोणतरी येतलो त्यांना पैसे देतलो. कसं तुम्ही मांडलास की तुम्ही तुमच्या जीवनात पुढे वाढवण्यासाठी काफी नाही असास. खूपशा लोकांनी हो विचार पण केला नाही असा. हो पॅन्डेमिक चालू असा ना, ह्या पॅन्डेमिक मध्ये पण जर तुम्ही प्रार्थना करतालास, जर तुम्ही परमेश्वरावरती ध्यान देतालास, परमेश्वर तुमका दाखवतलो की तुम्ही कसे पुढे जाऊ शकतास. आव्हान होता, 2 देशांमध्ये लढाई चालू होती. त्यातले काय बसलेले आमच्याकडसून नाही होतला, मी मरतलो, त्यातमध्ये योग्यता नाही असा, समोरचो आमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असा. एक मुलगा येऊन काय सांगता आमच्याकडे यहोवाचं नाव असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही पॅन्डेमिक मध्ये बियाण नाही बसनास. तुम्ही पण काय म्हणतास माझ्याकडे येशूच्या नावाची सामर्थ असा. हालेलुया. तुम्ही पूर्ण देश बियाण बसलेलो पण दाऊद नाही. माहित होता त्याच्याकडे असा आता पुरेसा असा. तर त्याने सांगितलं तू माझ्या विरुद्ध येतस ह्या गोष्टींपासून मी तुझ्या विरुद्ध येतय येशू ख्रिस्ताच्या नावात. आपल्या काठीवरती विश्वास होतो का, आपल्या गोफणीवरती विश्वास होतो का तुमच्याकडे असा काय तुमका त्यांच्यावरती विश्वास असा. विचार करू की पास्टर मग चांगल्या प्रकारे बोलाक नाही ना, त्यापासून ह्या नाही होचा, त्यापासून ता नाही होचा. लॉर्ड जा माझ्याकडे असा पुरेसा असा पुढे घेऊन जाऊसाठी. तुला जा माझ्याकडे असा पुरेसा असा माका पुढे घेऊन जाऊसाठी. मी थांबवलो नाही जाऊ शकत नाही. ग्लोरी. तुम्ही कधी नको विचार करू की तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. लॉर्ड जगात एवढी बुद्धी नाही असा आणि ताकद नाही असा की माका आणि तुमका पुढे जाऊपासून थांबवतले. प्रेज द लॉर्ड. खयची पण गोष्ट आमका थांबवसाठी नाही बनवली गेलेली. खयची पण गोष्ट थांबवसाठी नाही बनवली गेलेली. तुमका माहिती असा विचार करा, परमेश्वरान प्रत्येक गोष्ट माझ्या आणि तुमच्या फायद्यासाठी बनवलेल्या. खूप जणांना नाही माहिती असं. जणांना वाटतं सगळा जग माझ्या मांडावर लढता असा. नाही, सगळा जग तुमची सहायता करूसाठी बनवला गेलेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नदी, नाले, पाऊस, ऊन सगळा काय पण तुमच्या विरुद्ध नाही बनवला गेलेला. पण पक्षी खयचं पण प्राणी तुमच्यावरती दोघांसाठी नाही बनवलं गेलेलो. सगळ्या गोष्टी बनवल्या गेलेले माझी आणि तुमची सहायता करूसाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकताच तुम्ही तर जेव्हा तुमका समजता माझ्याकडे तर असा जमाका व्हाया असा, तुमच्या डोक्या विचार करू सुरू करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून एक गोष्ट बघूया, खूप इम्पॉर्टंट गोष्ट असा. खूप चांगलो प्रिन्सिपल. आठवतो तुमका दावीद बोललो की माझ्यासमोर वाघ इलो, माझ्यासमोर अस्वल इला आणि मी वाघाक मारलंय, मी अस्वलाक मारलंय. ते नाही सांगले आणखी पहिल्यांदा अस्वल इला आणि मग वाघ इलो. लक्ष द्या गोष्टीमध्ये. झाल्यानं पहिल्यांदा वाघ इलो आणि मग अस्वल इला. आता गोष्ट पुढे गेली आणि गोष्टीत ट्विस्ट इलो. पलिस्त्यान दाविदाक सांगितल्यान काय मी कुत्रो असय. दाविदान आपल्या डोक्यात सफलतेक ह्या हद्दीपर्यंत बनवलेल्यान की पलिष्टी पण स्वतः छोटो समाजाक लागलेलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दाविदान पलिष्त्याक काय समजलेलो, कुत्रोच समजलेल्यान तेव्हाच काठी घेऊन इलेलो. कारण चरवाह आपल्याकडे काठी कशात ठेवता, कारण मध्येच कुत्रे येलं तर त्यांना हाकवसाठी. समजला काठी. तुमका कसा समजतला की तो काय विचार करी होतो.
सांगते म्हाका माहिती की दाऊद काय विचार करी होतो. दाऊद विचार करतो पलिस्ती काय असा कुत्र्यासारखो. सुद्धा छोटे मुलगे प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी मस्करी असता. कारण माझी गोष्ट समजता असा. अरे पप्पा ट्रेन विकत घेऊची असा. हां ट्रेन विकत घेऊची हा पप्पा चॉकलेट पण आणा ट्रेन कारण त्याच्यासाठी चॉकलेट आणि ट्रेन काय असा पप्पा आणतले लॉट. दाऊदान पहिल्यांदा वाघाक मारल्यान मग कोणाक मारल्यान अस्वलाक मारल्यान आणि आता त्याका परिस्थिती काय दिसाने होतो कुत्रो आणि परिस्थिती त्याका ह्या हद्दीपर्यंत कुत्रो दिसाने होती ये होतो की परिस्थिती स्वतःक पण तो कुत्रोच दिसाने होतो लॉट. तुम्ही ज्या प्रकारे त्रासाक बघतालास त्रास पण स्वतःक त्याच प्रकारे बघतलो. जर तुम्ही त्रासाक मोठो बघितलास त्रास स्वतःक मोठो बघतलो. जर तुम्ही त्रासाक छोटो बघितलास त्रासाचो पण कॉन्फिडन्स निघून जातलो लट. गेला माझी गोष्ट समजली. त्रासाचो पण कॉन्फिडन्स निघून जातलो. मग कधी कधी मोठो कॉन्फिडन्स असता अरे हो मी मोठो छक्को मारतलोय अरे हो बॉलर पहिल्या बॉलमध्ये घेता अरे त्याच्यावर तर आजपर्यंत कोणी छक्को नाही मारल्यान तसं डोक्यात बॉलरचो भीती बसता. जे पहिल्यांदा तुम्ही सेवाग होतास पहिल्यांदाच क्रिसवर पासून काय बनतास राहुल द्रविड टक तुम्ही काय केलास त्या बॉलराक मोठा बघितलास. तोपर्यंत त्रास तुमच्या डोक्यात मोठो असा. त्रास पण स्वतःक मोठो समजतलो. 9 फुटाचो परिस्थिती स्वतःक काय समजाक लागलो कुत्रो. पण कशा कारण त्याच्यासमोर जो माणूस होतो तो त्याला काय समजावतो कुत्रो. तुम्ही कोणाक कुत्रो नको समजा बरोबर असा. कुत्र्याचो अर्थ काय असा छोटो. त्याच्या त्रासाक मोठो नको समजा. प्रेज द लॉर्ड. बोला खयचो त्रास मोठो ना असा. खयचो त्रास मोठो ना असा. खयचो त्रास मोठो ना असा. दुसरी गोष्ट तुम्ही जे हयसून शिका शकतास ती असा ही त्रास म्हणतात वाटता त्रास वाढत जाता असा तर नाही होणार सांगा असं नाही होणार. पास्टर काय वाटतं तर असाच. पहिल्यांदा कोण इलो वाघ. मग कोण इलो त्रास वाढलो का कमी झालो. मग कोण इलो कुत्रो. तुम्ही पहिलो त्रास लोकांचा त्रास कशाक माहिती वाढत जाता. जेव्हा पहिली लढाई त्यांना लढायची होती ते लढलेच नाही. पहिल्यांदा तो वाघ त्यांना मारूसाठी भेटलेलो घरात जाऊन बसले. हीच वाघाची दाढी वाढता असा. लढाई लढलेच नाही. येशू ख्रिस्ताचं नाव वापरल्यानेच नाही. प्रार्थना केल्यानेच नाही. त्यांना वाटतं की त्यांच्या जीवनात त्रास वाढत जाता असत. नाही त्रास वाढत नाही. जेव्हा तुम्ही त्रासांका सुरू करतास तुमच्या जीवनात त्रास काय होत जातं छोटे. जसं दाविदासोबत होत होता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही मोठ्या लढाई जिंकता त्या सगळ्या लढाई काय वाटतात छोटे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. पण त्रास तेव्हा असा जेव्हा तुमच्यासमोर लढाई इली आणि तुम्ही पळान गेला असास. नाही पास्टर तुम्ही प्रार्थना करा नाही तुम्ही करा. लढाई जी तुमची होती आता मला लढवची लागली. तुमचा विश्वास कधी वाढतलो. तुम्ही कशाक नाही लढाई लढलास. तुम्ही वाघाक स्वतः कशाक नाही मारलास. तुमका वाटला की जर माझ्याकडे येशूचं नाव असा ओरिजिनल असा तुमच्याकडे नकली पाकिस्तानी नोट असा. नाही पास्टर प्रार्थना करतले तर नक्कीच काहीतरी बदलताला. त्याकडसून तर नाही बदलताला. तर त्रास असा की तुम्ही तुमची लढाई नाही लढलास. तुम्ही त्या वाघाक नाही मारलास. तर त्या वाघाक मारतास तर पुढच्या वेळी काय भेटता अस्वल. त्या अस्वलाक जर मारतास तर पुढच्या वेळी काय भेटता कुत्रो. पण तुम्ही ह्याच वाघाक नाही मारलास तर ह्याच वाघाची गाडी वाढवून तो पुढच्या वेळी तुमच्या समोर पुढे येऊन फिरता असा. प्रेज द लॉर्ड. बुद्धिमान बना. सांगा बुद्धिमान बना. जी लढाई परमेश्वर देत ते लढा आणि जिंका. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही तेव्हा आपली लाठी हातात घेतल्यान नाल्यातून 5 धोंडे काढून आपल्या चरवायची थैलीत टाकल्यान. खूप इम्पॉर्टंट गोष्ट परत एकदा विचार करा त्या लढा किती जणांबरोबर होता. एका बरोबर दोघा बरोबर काय 5 जणांबरोबर. बरोबर लढायचा होता. बरोबर लढायचा होता तर त्यांनी 5 कशा घेतल्या. एक मारतले हे थोडी ना की तुम्ही आंबे मारी होतास. एक आंबो तोडूचो असा 5 धोंडे उचलया नाही. तो तसं नव्हतो.
तर हे प्रश्न असो येता की दाविदान 5 धोंडे कशाक घेतल्यान. हय दाविदान आपली रिसर्च केल्यान. त्यांनी आपल्या शत्रूक चांगल्या प्रकारे समजल्यान आणि शोधल्यान, अच्छा ह्यो असा माझो शत्रू, त्याच्या खानदानात कोण कोण असा. दाविदाक समजला की गोलियाताचे 4 भाव अजून होते. एकाक मारे आता 5 जणांकाच निपटवून येऊया, त्याला 5 उठवून घेऊन जाऊया, तो सांगतो असे. इकडे काय होतं, दर्शन. प्रेज द लॉर्ड. काय होता, दर्शन. दर्शन त्यांनी सांगलं ह्याका तर मारतले, आज पूर्ण खानदानाकच निपटवून येतले, पण नाही सोडतले. इज दिस रुथलेसनेस. जेव्हा कोण तुमच्या मुलाकडे बिंबरा घेऊन येता, तस माझ्या मुलाक तर मी सोडवतलंच आणि आजपासून मी अशी प्रार्थना करतलंय, खरंच छोटं मुलगो आजारी नाही पडायचो येशू ख्रिस्ताच्या नावात. लॉर्ड, व्हॉट वी डू. जेव्हा शैतान तुमच्या घरात पैशाचा प्रॉब्लेम निर्माण करता, तर तुम्ही म्हणतास वाव, एकत्र मी जिंकतलंयच, आजपासून मी अशी प्रार्थना करतलंय की कोणाच्या घरात पैशाचा प्रॉब्लेम नाही होतलो. तुम्ही आपल्या दर्शनाक वाढवतास. तुम्ही फक्त स्वतःपर्यंत सीमित नाही राहूनास. दाविदाचा डोक्या फक्त त्या फक्त गोलियातावर नव्हता, डोक्या खय होता पूर्ण खानदानावरती. त्याच्या सगळ्या भावांका माका निपटवचा असा. प्रेज द लॉर्ड. पण दाऊदाकडे काय होता, दर्शन. दर्शन दर्शन दर्शन. प्रेज द लॉर्ड. शेवटचा 40वें वचन, दाविदाने पोलीस त्याक सांगितले, तो तलवार, भालू आणि ढाल घेऊन माझ्याकडे येतं, पण मी सेनेच्या यहोवाच्या नावात तुझ्याकडे येतोय. तू इस्रायल सेनेचो परमेश्वर असा आणि तेकाच तू ललकारला असस. प्रेज द लॉर्ड. पुढे, आजच्या दिवशी यहोवा तुका माझ्या हातात करतलो, मी तुका मारतले आणि तुझ्या डोक्या धडापासून वेगळा करतलंय. आजच्या दिवशी पलिस्ती सेनेचा शव त्यातल्या पक्षींका आणि पृथ्वीच्या जीवजंतूंका देतलंय. पृथ्वीचे लोक जाणतले की इस्रायलात परमेश्वर असा. पुढचा, सगळी मंडळी जाणतले की यहोवा तलवार आणि भाल्याच्या वरसून जेवंत नाही करणार, म्हणून संग्राम तर यहोवाचो असा आणि तोच तुमका आमच्या हातात करतलो. पुढचा, आणि तेव्हा पलिस्ती उठान दाविदाचो सामनो करूक जवळ इलो, तेव्हा दाऊद पलिस्तीचो सामनो करूसाठी धावलो. पुढचा, दाविदान आपल्या थैलीत हात एक धोंडो काढल्यान ओपनीत टाकून त्याच्या डोक्यावर असं मारलं की ढोंडोच्या वरती घुसलो आणि तो जमिनीवर पडलो. 50व्या खूप असा. लक्ष देऊन बघा. असाच दाविदा पलिस्त्यावरती गोफणी आणि एकाच धोंड्याच्या द्वारे प्रबळ होऊन का मारून टाकल्यान, पण दाविदाच्या हातात तलवार नव्हती. जाऊया 46 मध्ये. दाविदाच्या हातात तलवार नव्हती. लक्ष देवा. आजच्या दिवशी यहोवा तुका माझ्या हातात करतलो, तुका मारतलय, डोक्या धडापासून वेळा करतलय. तो बोला होतो, दाविदा सगळा तेव्हा बोला होतो, दाविदाच्या हातात तलवार पण नव्हती. विचार करून बघा. तो बोला होतो तुझा मी डोक्या कापतलय, तलवार पण नव्हती त्याच्याकडे, मी कापणार असतो. प्रेज द लॉर्ड. एक माहीत होता की जेव्हा तुम्ही परमेश्वरासोबत काम करतास, तेव्हा तुमची लढाईचे हत्यार शारीरिक नाही असत, काय असत, आत्मिक असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माहीत होता का भरोसो शारीरिक हत्यारांवरती नव्हतो, कशात होतो, यहोवा परमेश्वरावरती. तशा प्रकारे आमचा भरोसो कशामध्ये असा, आमच्या प्रार्थनेमध्ये. आमचा भरोसो कशात असा, आमच्या दशमांशमध्ये. आमचा भरोसो कशात असा, आमच्या भेटींमध्ये. आमचा भरोसो कशात असा, आमच्या पार्टनरशिपमध्ये. आमचा भरोसो जगाच्या अर्थव्यवस्थेवरती नाही असा. भरोसो कशामध्ये असा, ह्या गोष्टींमध्ये. आमका माहित आहे आमची लढाईचे हत्यार शारीरिक नाही असत, सामर्थ्य असत. बघूया आपण 2 कोरिंथीकरांस 9 अध्याय 4 वचन, चॅप्टर 10:4. कारण आमची लढाईचे शारीरिक नाही, पण गडांका आणणारे परमेश्वराच्या द्वारे सामर्थ्य असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ही तीच गोष्ट होती जी दावीद करी होतो. तुझा भरोसा कशावरती होतो, परमेश्वरावरती. माहीत होतो धोंड्यांना नाही मरतलो, पण त्या धोंड्यावरती जर परमेश्वराची सामर्थ्य असा मरतलो. प्रेज द लॉर्ड. धोंड्यान कोण नाही तरी मरता, आणि तो पण 9 फुटाचा माणूस धोंड्यान मरतलो, पण त्या धोंड्यावर काय होती, परमेश्वराची सामर्थ. मी तुमका सांगितलंय की त्याचा कवच पलिस्त्यान घातलेल्यान त्या कवच पूर्ण ढापलेला होता. फक्त डोक्यावरती एक छोटासा भोक होता. तर परमेश्वराक माहीत होता की तो मरतलो कसो. दाऊद कोणाच्या द्वारे चला होतो, आत्म्याच्या द्वारे. परमेश्वराचा आत्मा दाविदाक निर्देशित करी होतो. तर त्यांनी तलवार आणि भालो नाही निवडले, कारण तलवार आणि भाल्यान तो जिंका नाही शका होतो. त्यांनी कवच घातलेले, फुल प्रूफ जॅकेट असताना बुलेट प्रूफ जॅकेटच्या सारख्या पूर्ण कवच होता, पूर्णच्या पूर्ण. फक्त डोक्यामध्ये एका ठिकाणी छोटासा भोक होता. प्रेज द लॉर्ड.
5 फुटाचा होतो 9 फुटाच्या माणसापर्यंत कसं पोहोचणार? तर फक्त काय पोचा असते गोफण, कारण गोफण काय मारू शकतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वर तुमका काहीतरी करू तरी सांगतलो, नको करू विचार करू की हेनी ह्या कसा होताला. काळजी नको करू. जर परमेश्वराने सांगितल्याने हेनी ह्या होताला तर होताला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करू हो परमेश्वराने आमका प्रार्थना करू सांगितल्या नसा, प्रार्थना हो प्लॅन्डमिक संपतलो कसो. तर जर परमेश्वराने सांगितल्याने होताला तर होताला. जर परमेश्वराने सांगितल्याने की आत्म्यांका जिंका ते तुम्ही देश बदलतलंय, तुम्ही काय सांगतास हा तसाच होताला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तास जा परमेश्वर तुमका आणि म्हाका करू सांगता तर तुमका आणि म्हाका करूचा असा, कारण आमका माहित आहे की आमची लढाईचे हत्यार शारीरिक नाही असत पण गडांका पाडणारे परमेश्वराच्या द्वारे सामर्थ्य असत. प्रेज द लॉर्ड. उठू आपल्या हातांका आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. वचनाक ध्यानात ठेवून जर तुमच्या आजूबाजूक कोणतरी आजारी असा, कोणाक त्रास असा, पण त्रास असा, प्रार्थना करा त्याच्यासाठी. कारण ही जी आमची प्रार्थना असा ती सामर्थ्य असा येशूच्या नावात. ही आमची प्रार्थना सामर्थ्य असा येशूच्या नावात. जो खबो शाक्रांदा लिब्र झिक्रेंदा लिब ओ शाक्रांदा. जी प्रार्थना परमेश्वरान आमका दिल्या नसा, येशूचं नाव जा आमच्याकडे असा ता पुरेसा असा या स्थितीक बदलूसाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. येशूच्या नावात काय पण बदलू शकतो. येशूच्या नावात काय पण बदलू शकतो. ओ झिकेबो शाक्रांदा Tele eta labadi. Rei shati labade. Antrele shatili ilahita katambre gezali. Lindra gazale shati labada. ओ हालेलुया. ओ हालेलुया. देतो तो परमेश्वरा तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुण्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेच्या तुझ्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. प्रार्थनेक तुम्ही माझ्या मागसून बोला शकता. आपले डोळे बंद करून तुझ्या ध्यानाकडे तकडे नाही जायत आणि प्लीज तोंडान बोला. तुला हे प्रिय पिता, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या जिवंत पुत्रात. मी विश्वास करतोय की तू माझ्यासाठी मेलो आणि परमेश्वरान ते का मेलेल्यातसून 3ऱ्या दिवशी जिवंत केल्यान. जेव्हा तो जिवंत झालो मी जिवंत झालोय. आज मी येशूक बोलवतोय माझ्या हृदयात, माझो प्रभू होसाठी, माझो स्वामी होसाठी. आणि मी माझ्या तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो जिवंत पुत्र आजपासून माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. मी वाचला असय. मी आजपासून नवीन जन्मला असय. मी विश्वासाच्या द्वारे आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतोय. धन्यवाद परमेश्वरा म्हाका वाचवसाठी. येशूच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. कॉंग्रॅच्युलेशन. तर ह्यांचं मी स्वागत करू शकतो. जर तुम्ही ही प्रार्थना केला असता परमेश्वराने तुमची प्रार्थना ही ऐकल्या नसा आणि तुम्ही खरंच वाचला असास आणि आतापासूनच तुम्ही प्रत्येक आव्हानाच्या वरती येशू ख्रिस्ताचं नाव बोला शकतास, ते का हरवू शकतास. ह्याच्यासाठी तुम्ही बसतालाच तुम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करताय. तुम्ही प्रार्थना करताय तुमच्या सगळ्या मुलांसाठी ज्यांनी येशू ख्रिस्ताक आपल्याला जीवन दिले आणि असा प्रार्थना करतोय की येशूचं नाव ह्यांच्यावरती कायमसाठी बनवून राहतो येशूच्या नावात. यांच्यावरती कायच अधिकार नाही असं येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू मी एक आशीष देतोय तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या समजेद्वारे, तुमच्या आशेद्वारे, तुमच्या अनुग्रहाद्वारे, तुमच्या सुरक्षेद्वारे आणि तुमच्या आत्म्याद्वारे हे आशिषित असत आणि आशिषित बनवून राहतले येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास. परत एकदा ह्यांच्या टिपद्वारा टाळी वाजवू शकतास. थँक्यू. ही वेळाचा आपली भेट, आपली पार्टनरशिप देऊचो लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रार्थना हेच असत जे प्रत्येक गडाक पाडतले, तुमच्याकडे त्या अवसरांका आणतले जेणे तुम्ही परमेश्वराक अजून देऊ शकता. आम्ही आपल्या सहकार्याचं स्वागत करतलो. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया.
मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. मी गाईन तुझ्या दया आणि प्रेमाबद्दल, तुझ्या भलाई आणि कृपेबद्दल. हालेलुया. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया. 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 तुझ्या नावाची महिमा हो. हालेलुया. 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 तुझ्या नावाची महिमा हो. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. हो हो हो, तुझ्या नावाची महिमा हो, मी ओरडीन तुझ्या नावाची महिमा हो. प्रार्थना करतो आम्ही भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वरा, या भेटीकडून अनुग्रह आणि अवसर देऊसाठी. ही तुमच्या आत्म्याच्या द्वारा पवित्र असा. जसा आम्ही दिलं ह्याची वाढलेली फळं आमच्या वेगाने येतात. आमच्या जीवनात खऱ्या चांगल्या गोष्टीची कमी नाही व्हायची. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही या भेटीवर तुमच्या आशिषांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो. ही भेट तुमच्या राज्यात वेगात पुढे वाढवता असा. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी. काय अनाउन्समेंट असतात लक्ष देऊन ऐका. सगळ्यात मोठी अनाउन्समेंट बाजूला सांगा. सगळ्यात मोठी अनाउन्समेंट. आमचा म्युझिक फेस्टिवल असा 11 आणि 12 जूनला. प्रेज द लॉर्ड. कॅन वी प्ले दी प्रोमो. ह्या प्रोमो नंतर दुसरं प्रोमो पण चालू आपलं रॅपसोडीचं. थँक्यू.
बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राठवी बरेली, डोंगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, घरवाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीम्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ, और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5,000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। काय वाजवू शकतो त्यांच्यासाठी, प्रेज द लॉर्ड। तर थँक्यू टाळ्यांसाठी, पण पार्टनर बना आजच, पार्टनर बना। नको होऊ देऊ की तुम्ही पार्टनर नाही असाच। प्रेज द लॉर्ड, आजच पार्टनर बना, आमच्यासोबत मिळा। लॉर्ड, जर तुम्ही सेल सिस्टमचे पार्ट नाही असाल तर प्लीज सेल सिस्टमचं पार्ट बना। जर तुम्ही फाउंडेशन स्कूल नाही केलास तर प्लीज आपला फाउंडेशन स्कूल करा। त्याच्यानंतर आमचे ऑनलाईनचे असतात, किती ऑनलाईनचे असतात, 25 एवढ्या भाषामध्ये असतात, ओडिया, तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नडा, इंग्लिश। नंतर चिल्ड्रनच्या 3 भाषांमध्ये असा, हिंदी, इंग्लिश, मराठी, हिंदी, छत्तीसगढी, राठवी बरेली। स्पेशल प्रोग्राम फॉर डेथ, सोबतीरांसाठी प्रोग्राम असा तो। आसामी, पंजाबी, नेपाळी, मराठी, बंगाली, कोंकणी, मल्याळम, सिंधी, भोजपुरी, बेंगॉली, मालवणी आणि टीनेजर्ससाठी प्रोग्राम असा। हे सगळे गोष्टी ह्याच्यासाठी असतात की मी आणि तुम्ही अजून जास्त काम करू शकतो। आम्ही सांगितलं की दाविदान पण काम केले, त्या सगळ्या गोष्टींका वापरा। आम्ही इंका बनवण्यासाठी खूप मेहनत करतो आणि पैसो आमचो लागता, तरी सगळी मेहनत आम्ही करतो की आम्ही जास्तीत जास्त आत्म्यांपर्यंत पोहोचू शकू। तर आमच्यासोबत जोडा। तुमका काय करूचा असा, एक सेंटर बनवचा असा। तुमचा संडेचा चर्च हा येईल असा, उद्या पर्वच्या मध्ये एक सेंटर बनवा, एक सेंटर मिनिमम। हे सगळे भाषा असत, मुलांचं सेंटर बनवा, टीनेजरचं सेंटर बनवा, कोणाचं पण एक सेंटर बनवा मिनिमम एक। तुम्ही जास्त उत्साहित असाल तर मोठा बनवा। त्यातला खायचा चर्च 1.5 तासापेक्षा जास्त नाही असा, तर तुम्ही याच्यात लोकांची जीवन बदलू शकतास, तुम्ही काहीतरी करू शकतास। तेव्हा तुम्ही ती नाही असं की तुम्ही चर्चमध्ये गेलास आणि वचन ऐका निघान गेलास, तेव्हा ती असं जी तुम्ही बाहेर जाऊन करतास। आपण आम्ही बघितलं की येशूने सांगितले दावा, प्रेज द लॉर्ड। त्याच्यानंतर रॅप्सोड प्रेडिट्स बरोबर पार्टनरशिप करा, वाटण्यात पार्टनरशिप करा, आपलो पैसो त्याच्यात लावा, त्याच्यासाठी प्रार्थना करा। प्रेज द लॉर्ड। ओके, तर आपण उभे राहतलो, तुमच्याला धन्यवाद देतलो। परमपित्याचा प्रेम, येशू ख्रिस्ताचो अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडे कायमसाठी बनवून राहतली। येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन। तिथंच भलाई आणि करुणा सदा माझ्या जीवनात निवास करतली आणि मी कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतले। येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन। आनंद करा, वचन काय करता, काम करता। थँक्यू।
बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ। और देखो, मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राठवी बरेली, डोंगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, घरवाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीम्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ, और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.